गाईस आज प्राज्ञाची खूप जास्त तब्येत खराब आहे. पण झोपली आहे. दवाखान्यात जायचं बोलत नाही, घरच्या घरीच गोळ्या खाल्ल्या आणि बसले आता शांत. बघू जर बरं नाही वाटलं तर दवाखान्यात घेऊन जावं लागेल संध्याकाळी आपल्याला जवळ दवाखान्यात. आणि आता आपण चालू आहे शेतामध्ये. मोस्ट ऑफ शेतातले व्लॉग्स शूट नाही करत कारण लोकांना शेतातले व्लॉग्स आवडत नाहीत. सो असा विषय आहे. चला जाऊयात. आपला कापूस निघत आहे. बाबा आणि माय आणि बोलवले मला ते त्यांचे वजन उचलायला. ओके लेट्स गो. जाऊ. पप्पा लाडूला पण घेत आहेत शेतात. फर्स्ट टाइम लाडू आज आपल्या शेतात चालले, तिच्या स्वतःच्या शेतात. लाडूचं शेत आहे गाईस. तुम्ही सगळं विचारता ना एवढा पैसा कुठून येतो असं तसं. यूट्यूबवरूनच नाहीत, आपल्याला शेताचे पण भरपूर काम असतात. ते फक्त शेअर नाही करत मी जास्त. ते बघा निघली लाडू शेत फर्स्ट टाइम आजोबाच्या कांद्यावर बसून. बघा लाडूबाई निघली शेतात फर्स्ट टाइम. विहीर बघा अजून पाणी खाली गेलं नाही. आता उन्हाळा जसं जसं येईल तशी विहीर आपली खाली जाणार. मोस्ट ऑफ गाईज लोकांना ना शेतातले व्लॉग्स आवडत नाहीत, अजिबात मुळीच आवडत नाहीत. त्यामुळे मी खूप वेळा शेअर केलेत व्लॉग्स, शूट केलेत. काम करताना, सोयाबीन काढताना, कापूस वेचताना, शेतामध्ये हे करताना, लावताना, बिया वगैरे सगळं जस्ट मोस्ट ऑफ कामं करताना मी ब्लॉग शूट केलेत. पण ते आवडत नाहीत बघायला. हाच ब्लॉग बघा. जर हा छोटासा ब्लॉग जरी मी शेतात स्पेशली बनवून टाकणार, हां आता थंबनेल टायटलचे काही शेतातलं टाकतो, हां शेतातला ब्लॉग बघणार नाही. लोकांना फक्त कॉन्ट्रोवर्सीचे व्हिडिओजच आवडतात. एवढं तर मला एकदम कळालेलं आहे. लोकांना फक्त माझ्या इथे बघून की कोणाचं काय चालू आहे, हे असं चालू आहे, ते तसं चालू आहे. पण काही इन्फॉर्मेटिव्ह आणि काही ऐतिहासिक किंवा काही असं बनवलं ना ते अजिबात बघणार नाही लोक. अशी तर आपली मानसिकता होत चालली सर्वांची. हे बघा तूर आता येणार आहे. तूर साहेब बोर कधी फेकणार आहेत? सगळे कच्च्याच बोर आहेत ना रे भावड्या. चला लाडूला खूप मजा वाटते, खुश झाले शेत बघून. फर्स्ट टाइम ते शेतात आले आज. हां पकड. चला कापूस चालू आहे आता. कापसाचंच काम चालू आहे आपलं. मागच्या वर्षी आपण सोयाबीन लावलेली, या वर्षी लावला कापूस. कापूसच काढायचं सुरू आहे. तर माय बाबा हळूहळू काढतात. थोडा आलाय तेवढा. बाबा बघून खुश होते ना तिला. आमच्या आजोबा, माझ्या आजोबा तिचे पंजोबा. मला आपलं शेत आलेलं आहे. हे आपलं शेत आहे. भरपूर शेतातलं आपल्याला एवढं काय माहीत नाही. थोडासाच आपला हिस्सा येतात. सो तेव्हा आवाज देते बाबाला. बाबा म्हणणार आता कशाला आणलं लाडूला. कुठे बाबा माहिती दिसणार. आपला कापूस काय कुठे आहे कापूस? एकच झालंय. मम्मी घेऊन जातो. पप्पा तुम्ही थांबा. थांब ना. कॉटन, प्युअर कॉटन. तिला त्याच्यात न सोडू, किड्या असतात. किडे नाहीत. लाडे कापूस येता येईल लाडे. लाडू बाई पाणी नाही बॉटल मध्ये. पाणी आपण घेऊन तरी यायला पाहिजे होतं. कुठं आणून तो कापूस इकडे घेऊन ये ना. थांब. कुठं आहे थैली रे? गाईज मी अरुण एवढा असताना कापूस इथून माझ्याकडे द्यायचो आणि छोटा कार्बनचा एवढा फोन घेतला होता कीपॅडचा. मी 2000 रुपयाचा कापूस असला होता.
तो एवढा होता तर 2000 रुपयाच काम केलं होतं. आणि एवढा अरे होतं भरत होतो मी. काय एवढं 7-8 किलो. बर मग 7-8 किलो. 7-8 किलोच आहे हे बघ. एका हातानं उचलतंय अरे फक्त एकच बकेट राहिली. का ते कशाचं भोत भरतोय रे. त्याला गोणी भरा ना साधी. मला घ्यायचं काही ना. तू आणलं जेने आणलं तेच घेणार लाडू. खेळायला लागली. माय कर जाय माय म्हण ना माय. बाबा म्हण बाबा. काय डॉन माझ्या शिया काय नाही आपण तूर पिल्ले तूर. अरे आपल्याकडे तूर आहे ना. तिकडे आहे तुम्हाला खायापुरती लावली ना. डाळी दिल्यावर लंगडील तो पाहिली बर नाही दे का फेकू नको ए बाई. फेकू नको ना लाडू. ते फेकायचं ओ बाबा हातीत गाडीला आता. फेकायली नाश करायचं. हाते बाबा तुला. फेकू नको ए लाडू. अरे रे 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 रे. ए गद्दा इकडे फेक. इकडे म्हणतील इकडे. ए घाबरले. हे पाय हे काय पाय येताला का नाही अरुण. अरुण कुठं तू. त्याचा मोजायचा आहे बाप्पा नानाच्या काठावर. चला घ्या उचला आपलं सामान. घरी जायचं. गावाकडचे असे मजा आहे वातावरणाची. मज्जा पण आहे आणि सजा पण आहे. थोडे ही मई ना झालं की तुम्ही घरी यायले. चल लाडू चल. चला घ्या ते. पाणी आले अरे आपल्याला हे बहुत सायला ते बरं. ती साईल उचलणार आहे का. उचल साईल. त्याला काय उचलते हो. जांभळीचे मी लाकड घेऊन चाललो. आपल्या त्याची जांभळ आहे ही वाली. आमच्या शेतातली ही जांभळ तीच मी घरी लावली आणि ती खूप मोठी झाली आता. पण तिचे छोटे छोटे लाकडं आहे. तिचे मोठे मोठे लाकडं आहे ना. आम्ही ड्रममध्ये पाणी साचवतो तर त्या ड्रममध्ये ते लाकडं टाकले तर गाळ नाही होत आणि कचरा नाही होत लवकर. बेनिफिट आहे खरंच. मी ट्राय केलं. जर कोण गावातलं ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला आयडिया देतो. पाणी लवकर घाण नाही होणार, किडे नाही होणार पाण्यामध्ये जर जांभळाचे लाकडं टाकून ठेवणार तर. ओके. इन्फॉर्मेटिव्ह असे इन्फॉर्मेटिव्ह काही बोललो तर लोकांना वाटणार की ज्ञान देते. व्हिडिओ बघणार नाही. शेतातले व्हिडिओ आवडतच नाहीत लोकांना. का माहिती का. किसान जय जवान जय किसान. किसान आहे तर देश आहे हा. आपला पण हातभार आहे या देशाला. कॉटन जे तुम्ही झोपताय आज इकडं तिकडं कॉटनचा वापर करताय त्यात ते माझ्या शेतातलं सुद्धा कॉटन असू शकतं गाईस. हिला कशाला आणलंस. हा हे आपली जांभळ आहे. हिचे थोडेसे लाकडं घेऊन जाऊ आपण सोबत. लाकडं म्हणजे हे असे मोठे मोठे हे आहे ना बघा. हे असे काय बोलतो फांद्या अशा मोठ्या मोठ्या फांद्या अशा एवढ्या जाडजूड जेवढ्या तुम्हाला वाटेल तशा 2-3 फांद्या टाकून द्यायच्या पाण्यामध्ये. मग ते घाण नाही होत पाणी. ओके. ही फांदी तुटलेली ऑलरेडी. हिला तोडू आपण. ही तुटलेली साईल जावर आणि ती फांदी तोडून आण जा. ही हे बाई तुटलेली ही फांदी तोड डायरेक्ट. अरे लाडू थांब. लाडूच फोटो काढतो आता मस्त मस्त. गाईस इथे अजून एक असं खोड होतं या साईडला. लहानपणी साईल एवढा होतो तेव्हा इथनं छोट्याशा फांदीवरती उभा राहिलो होतो आणि पडलो होतो. आता चाललो ती तुटलेली फांदी तोडायला आपल्या ड्रम साठी. ही जांभळ पाठ आहे. मला कस चढायचं सगळं आपल्याला पाठ आहे. तिथं रोहित नाव आहे का पाय. मग अरे जांभळच माझी जांभळ ही. जांभळ मी टिपलेली लहानपणीपासून. बाबाला विचार. आपल्या भाऊचा आंबा आहे माझी जांभळ. चला चला लाडू. इकडे ना रोहित नाव लिहिलेलं आहे इथं वर कुंकड. या इथं सीटवर सीटवरती माझ्या बसायची. बापरे लाल मुंग्या पळा 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 पळा.
काय बोलत सोडले करंगा आथराच दोतराची त्याची सुटना. ओके हे घेऊन जाऊ आपण प्युअर माल ड्रम मध्ये टाकायला. विषाड हे आरून जोड देतो ते ना. हा चला आपली गाडी जाऊ द्या. 10 किलो भरते का नाही कामात. आता किती भरलाय. 12 किलो भरलाय का. 12 किलो कापूस वेचलेला आहे इथं अरुण मोरेने. बाप रे बाप 120 रुपयाचं काम करताना अरुण मोरे घरी बसतो. 120 रुपयाच काम केलं साहिल. आमचा दोघांचा पाव देते. तुला काय 200 रुपये झाले. हा 200 रुपये झाले. ती कळडे आणि कळडे किती का थोडे. 5.5 किलो. 5.5 म्हातारीचा 208 रुपये झालेत. 5.5 किलो. ती कळडे पडन ती कळडे पडन पडन. जमत नसलं तर मी घेतो. हा चल नाही जमायचं. घे भाऊ तूच घे. मी घेतो. घे भाऊ तूच घे. सवय नाही ना कामाची. चला 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 चल्ली चल्ली चल साल्या. चल चल ना लवकर पोरी. अरे 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 चल 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 तिला घे तिला उचल साहेब. चला गाईस आता जाऊ घरी. खूप खुश झाले लाडू. मस्त वाटलं लाडूला बघून. पहिल्यांदा आली शेतात. लेट्स गो. मस्ती करतोय साहिल. ते अरुण पप्पा पुढे मी आणि माय मागे माय मागे आजी. गाईज बघा पहिली बार पडली. गुडघे बघा गुडघ्यावरती डायरेक्ट हे खरोच आली. एवढी खतरनाक पडली बघा पोरगी. चालायची जिद करत होती. A few moments later. साहिल की जेब में चड्डी लग गई चोट. पडली बघा. फर्स्ट टाइम आली शेतात आणि पडली. ओके आलो घरी आता. चालतंय भेट थोडा वेळानं भेटूयात. प्रज्ञा खूप आजारी आहे. बघू सेकंड डोस बाकी आहे गोळ्यांचा. नाही जर बरं वाटलं तर उद्या हॉस्पिटल जावं लागेल. तोडून टाकलं बघा पाण्यामध्ये. त्याचे 2 छोटे तुकडे केले आणि पाण्यात दिले टाकून. अर्धे टाके प्रज्ञा संपवली. अर्धेच राहील. हे कपडे धुतले एवढं वॉशिंग मशीन तिला आज बाहेर काढून दिली होती घराच्या. रोज हाताने धुते पण जरा जास्त तब्येत खराब असल्यामुळे म्हणजे सर्दी आहे जास्त. बाकी सगळं ताप वगैरे होती. पण आता ओके. दवाखान्यात तिला बोलतोय मी कधी चल चल पण तुम्ही बोलतील दवाखान्यात घेऊन जात नाही. पण तीच येत नाही दवाखान्यात मित्रांनो. आज जर नाही ठीक झाले तर उद्या दवाखान्यात घेऊन जावं लागेल. चला तर भेटूयात थोड्या वेळानंतर. गाईस बघा भात खात आहे लेकरू. आणि आता वाजले आहेत 6:30. मेडिकल बंद होणार आहे. आज पण ही पोरगी माझ्यासोबत हॉस्पिटलला आलेली नाही आहे. आणि परत तिला औषध आणायला चाललो. मी शहद आणायला चाललोय. औषध काल म्हणजे औषध सकाळीच आणले तर तेच औषध 1 डोस बाकी आहे. तो आता खाईल आणि झोपेल. जर उद्या जर बरं नाही वाटलं तर आपल्याला दवाखान्यात जावं लागेल. जेवण पण पार्सल आता घेऊन येतो. जेवण आणि याच्यासाठी मध घेऊन येतो. मधामध्ये अद्रक ते पेस्ट करून तिला पाजतो तिच्या घाशासाठी. थोडा नॅचरल उपाय करून बघू. असं दवाखान्यात तर तिला सकाळपासून बोलतोय पण हीच आली नाही आहे. आणि आता डॉक्टर पण गेले घरी. आता इथले आमच्या इथे जवळचं हॉस्पिटल आहे इकडे 2 किलोमीटरवरती. तर ते डॉक्टर घरी गेले निघून. बघू आता जाऊ. चला गोळ्या हे घेऊन जेवण घेऊन येऊ. चला गाईस थोडीशी घाई आहे मागे. आता सगळं घेऊन आल्यावर तुम्हाला लगेच भेटतो. सगळं देतो आणि नंतर भेटतो. लाडूला देऊन आलो माईच्या घरी. गाईस शहद घेऊ. मध
तिकडे गाईस इकडे कार्टून बघणं चाललंय आणि मी घरी आलो बघा. किती वेळ उशीर झाला मला घरी यायला, एवढं लांब गेलेलो. आणि लाडू बघा हे खाते उपवासाचं, हे तिला आवडतं खूप, तिच्यासाठी घेऊन आलोय मी ह्याच्यामध्ये. आणि जेवण पण आणलंय पार्सल. आणि इकडे बघा पेशंटची हालत एवढी खराब झाली ना गाईस की तुम्हाला काय सांगू मी, खूपच जास्त. जाऊ द्या सोड, इग्नोर तिचा लुक, कारण ती आजारी आहे म्हणून तिचा असा लुक आहे गाईस. उगाच वाईट कमेंट करू नका. हे घेऊन आलोय मत तिच्यासाठी, तिला मी आता ते बनवून देणार आहे माझे औषध. तोपर्यंत आपण जेवण घेऊ, गरम गरम जेवण आहे. चला जेवण झाल्यावरती भेटूयात. ही बघा पोरगी बघा, आगाऊ पोरगी बघा, बघा कसली मस्तीखोर आहे. आजचं हे सामान आहे तिकडं सेटअप करायचं आहे, टेबल बिबल सगळं घेऊ लागतं मी मायला बाबाला. जाऊन बसले वरती, कापूस तिकडं लावायचा आहे मागच्या वेळेस सारखा. जे जे आपले जुने व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे या घरात लावायचा आहे हा कापूस सगळा. तिला तसं नको शिकवती, ती पण तसंच कर, माग लागन तिला. पडशील लाडू, तू उतर खाली, उतर. लाडत आली का? उलट बोलती हा. अरे पडल्यावर लाडू सरक, मला हे उचलूनच ठेवू दे पागल पोरगी. मंदिरात मीटिंग आहे गाईस, आमच्या समाज मंदिरात. चप्पल काढ तिचे, चप्पल दे इकडे, चप्पल दे. आमचं समाज मंदिर आहे इथं, छोटी मीटिंग आहे आज. चप्पल लाडूच काढून लाडू चालले समाज मंदिरात फिरायला. ती पण दे, जा जा जा. चालली आता मी हे प्रार्थनासाठी घरगुती उपाय अद्रक आणि शहदचं मिश्रण बनवणार आहे घशासाठी पियायला. हे खूप चांगलं असतं शरीरासाठी. अजून एक बॉटल आणले, इफ सकाळी पण देईल बनवून तिला. ओके तो बनवतो आता हे. तर हे अद्रक आपण याच्यात हे केलेले पूर्ण शोषून घेतले अद्रक पूर्ण, याचं पाणी काढले. आता हे टाकू हनी अँड मिक्सअप करून पिऊन टाकायचं. हे आपल्या घशासाठी, घसा दुखतोय किंवा घसा आवाज बसलाय, खूप जास्त त्रास होतोय, तर त्यासाठी थोडंसं फायदेमंद असतं. हे मी माझ्या मावशीकडून शिकलोय, जे आज आपल्यासोबत नाही. माझ्या मावशीकडून आणि मम्मीकडून, मम्मी आणि मावशी दोघं पण सांगायचे असं कर करून. ओके जहर तैयार है, पी लीजिए. एक घूंट में सारा पी जाओ. अरे चिकट चिकट हो गया, पूरा पी जाओ एकदम से, गटागट 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 गटक जा, पूरा पूरा एकदम नाक बंद करके. ऐसे नहीं, पूरा पूरा एक साथ. ओके मस्त था ना. चला क्या गला? हाँ गला चला ना? अब ठीक हो हाथ में शायद लगे. ठीक हो जाएगा फिर. जला तो अच्छी बात है. कैसा लग रहा है? आता गाईस, आता वाफ घ्यायची आहे. झेंडूबाम मध्ये पाणी गरम करायला ठेवलंय आणि आता मीटिंग थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर मला जावं लागेल. इकडेच व्लॉग आपण एंड करणार आहोत. सॉरी छोटा ब्लॉग साठी, आणि थोडा व्लॉग एवढा काय इंटरेस्टिंग नव्हता आय नो, बस शूट करायचं म्हणून केलंय. बाकी काय विषय नाही, वाईट वाटून घेऊ नका. काही चुकलं असेल तर माफी असावी. चालते चला. इकडे आपलं पाणी गरम होत आहे. हे बघा, फक्त सर्दी आणि घरगुती उपाय, सर्दी खासी ते गळा वगैरे बसलेला त्यासाठी हे बहुतेक जास्त जणांना माहीत नसणार. हे मिश्रण शहद आणि अद्रक हे दोन मिश्रण लक्षात ठेवा नेहमी. इमर्जन्सीसाठी घरात जर असतील तर, जेव्हा काही आपल्याला भेटणार नाही असं रात्रीच्या टायमाला औषध गोळ्या वगैरे. आता पाणी गरम करून झेंडूबाम करून देते, सर्वांनाच माहिती आहे. वाफ घ्यायचं. आपल्या घराच्या समोरच आहे समाज मंदिर. ते बघा लाडू बघा खेळते बघा. तिला खूप आवडतं बाबा घराच्या बाहेर खेळायला, घरात नाही जास्त खेळत. तो आरून खेळतोय तिच्यासोबत. घरी येत आहेत वाटतं. तर इकडे आता वाफ घेण्यात चाललंय.
घरगुती उपाय याला काय म्हणतात, घरगुती उपाय पार्ट 2. हिला पण घ्या आतमध्ये. हातला काय की थांब, मी तिला पकडून तिला वाफ देऊ ना आपण. थांब मी पकडतो तिला. तर गाईस चला आता हिला घेऊन मी चाललो समाज मंदिरामध्ये. मीटिंग आहे थोडी. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. ही तेच बोलते तिच्या भाषेत.